महाविकास आघाडीसोबत महायुतीमध्येही मुंबईत फूट पडण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिकांना मुंबई पालिकेची जबाबदारी दिल्यानंतर भाजपचा त्याला विरोध होतोय। नवाब मलिक यांच्याकडे मुंबईचे नेतृत्व असल्यास ते मान्य नसल्याची भाजपची भूमिका असल्याचं कळतंय। नवाब मलिकांवरील आरोप गंभीर आहेत। अशातच कार्यकर्त्यांची भूमिका समोर येते। वरिष्ठ पातळीवर या कार्यकर्त्यांनी तशी भूमिका बोलून दाखवल्याचं शेलार यांचं वक्तव्य आहे। तर महाविकास आघाडीमध्ये मुंबईत आधीच फूट पडलेली आहे। काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय आणि महायुतीमध्ये देखील अशा स्वरूपाची फूट पडू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे। आमची भूमिका पहिली तीच होती, आजही तीच आहे, उद्याही तीच राहील। विधानसभा निवडणुकांच्या वेळेला पण आम्ही ही भूमिका घेतली होती की नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत। हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेल्या आरोपाचा आहे। हा विषय त्यांच्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर त्यांच्यावर असलेले आरोप हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही। कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे की या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार, नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी, असू नये, हीच आमची भूमिका आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।